पाहायला मिळते. मॅच मध्ये आपण पाहिलं ना तर विजय भोई आपण बघितलं 59 विकेट 67 मॅचेस मध्ये आपल्याला ज्या पाहायला मिळत आहेत आणि 60चा पल्ला कदाचित गाठण्याचा प्रयत्न असेल. मॅन्डेटरी पॉवर प्लेचा चेंडू आपटून टाकण्याचा प्रयत्न, जसा चेंडू आला तसाच भिरकावून दिला स्पर्लेक सीमारेखा पार आणि हा आलाय दमदार फटका, शानदार चौकार. सागर गावंड नक्कीच या खेळाडूची ताकद आहे, कारण की रोहित शर्मा कॉपी बुक स्टाईल मध्ये शॉर्ट टर्म लेट चेंडू जर तुम्ही टाकणार तर त्या चेंडूला सोडणार नाहीये. खाली क्षेत्र मॅन्डेटरी पॉवर प्लेचा नक्कीच बंधन आहे, त्याचा योग्य तो फायदा घेतला. विजयवर केलेलं आक्रमण चौकार प्राप्त केलाय. पुन्हा एकदा आपटून टाकण्याचा प्रयत्न, हुक करण्याचा प्रयत्न, खेळाडू 38 सर्कल मध्ये लागोपाठ मात्र आपण पाहिलं तर लगातार दमदार शानदार वारंवार तोच वार आणि हा लाय पुन्हा एकदा चौकार. बघा पहिला चेंडू जरी गोलंदाजाच्या नावावर राहिला परंतु उर्वरित दोन चेंडू सागरच्या नावावर राहिले. सागर महासागर बनण्याच्या तयारीमध्ये आलाय आणि त्याने दाखवून दिलंय की ज्याप्रमाणे आपण पाहिलं ना ते फटकेबाजी केली आहे, आवडती फटकेबाजी, कारण की जर्सी क्रमांक पहा त्यांचा आणि त्या खेळाडूला नक्कीच अशा प्रकारचे फटके आवडायचे. या वेळेला ही चांगली लाईन आहे परंतु आपण पाहिलं जिथे आपण पाहिलं तर मग धाव मात्र मी येईल विश्लेषण करायचं झालं तर एक टीमची टोटल पोहोचली गेली आहे 9 या आकड्यावर. अष्टमच्या बाहेर नक्कीच जाण्याचा प्रयत्न केला गेला होता आणि यावेळेस जास्तच बाहेर निघून गेलेत. वायडर लाईन पकडण्याचा प्रयत्न केला गेला परंतु वाईट होते. टीमची टोटल मध्ये वाढ होत असताना पाहायला मिळते. टीमची टोटल पोहोचली आहे 10 या आकड्यावर. 10 रन्स स्कोर बोर्डवर पहिलं षटक ऑन आहे. पॉवर प्ले मध्ये चांगली बॅटिंग झाली आहे, व्यवस्थितरित्या धावा मेंटेन केल्यात. बेस्ट टायमिंग शॉट आहे, पाहावं लागेल. गणेश स्वतः पोहोचण्याचा प्रयत्न करतात. पॉईंटची खेळाडू फंबल झालं, मिसफील्डचा प्रत्यय पाहायला मिळाला. गोलंदाज नाराज होताना पाहायला मिळतात, कारण की एक धाव वाचवायला हवी होती. जर तुम्ही अशा प्रकारे जर क्षेत्ररक्षणाचा दर्जा दर्शवणार तर कदाचित तुम्हाला मागात पडेल. अक्षय होते कदाचित तिथे आणि त्याचा प्रत्यय पाहायला मिळाला. नाराज झाले विजय. टीमची टोटल पोहोचली गेली 12च्या घरामध्ये. पुन्हा एकदा आपण पाहिला तर हा चेंडू नक्कीच पाहिला तर वाईटच्या स्वरूपात आपल्याला पाहायला मिळतोय. ज्याप्रमाणे आतापर्यंत जर विचार करायचा झाला हे षटक धावा देणारं राहिले. भरोसा होता विजयला स्वतःवर की हे षटक मी चांगलं फेकेन, परंतु तसं न होता आपण पाहिलं हे षटक आपण पाहिलं तर थोडं धावा देणारं राहिलंय. टायमिंग शॉट हवेत आहे परंतु पाहिला आपण या वेळेला मात्र विकेट मिळायला मोठी, कारण की जिथे कर्णधार पाहिला आपण तर एज याला परतावं लागत आहे आणि पहिला मोठा धक्का वाघोबा प्रसन्न भावकल या संघाला या मॅच मध्ये 13 या धावसंख्येवर लागतोय. गॉन. वेलकम बॅक, सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. आपण पाहतोय आई गावदेवी चषक 2025 महत्वपूर्ण आपण पाहिला तर ज्या प्रकारे मॅच आपल्याला पाहायला मिळते. फर्स्ट राऊंडचा हा तिसरा मुकाबला वाघोबा प्रसन्न भावकल विरुद्ध जय हनुमान पायगाव. टॉस जिंकून सर्वप्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा हा निर्णय फलंदाजीसाठी इन्व्हाइट केलंय. वाघोबा प्रसन्न भावकल या संघाला सुरुवात चांगली म्हणू शकतोय. मॅन्डेटरी पॉवर प्लेच्या षटकामध्ये विकेटला थोडंसं बाजूला सोडलं तर 13 धावा दुहेरीमध्ये स्टार्ट म्हणजे एक चांगला स्टार्ट. आता एक फ्रेश बॅटर आहे क्रीजवर आकाश, परंतु सागर नक्कीच एक आपण पाहिला तर दर्जेदार खेळाडू आहे. त्याच्या बॅटमधून 2 चौकार. हिमांशू दुसऱ्या क्रमांकाचा गोलंदाज आपण पाहिला. सध्या तरी आपण पाहू शकतो की सुरुवात हिमांशूची देखील आपण पाहिले तर वाईटने झाली आहे.
जहानमान पायगाव संघ सांगितलं तर मैदानाच्या मध्ये जेव्हा जेव्हा उतरलाय तेव्हा तेव्हा त्यांच्या समवेत त्यांचे समर्थक नक्कीच पोहोचतात आणि VTCA या YouTube चॅनलवर देखील समर्थक जोडले जातात. यावेळेला जोडण्याचा प्रयत्न होता, मोठा फटका, परंतु जोडली जाईल खात्यामध्ये विकेट. पहिली सफलता मिळेल हिमांशूला या ओव्हरमध्ये आणि दुसरा धक्का लागतोय वाघोबा प्रसन्न भावकल संघाला या मॅच मध्ये. अगदी आपण पाहिलं तर 14 या धावसंख्येवर. नेक्स्ट मॅच आपण रेडी राहायचे. दोन टीम्स वेळेच्या बाबतीमध्ये आमचे पंचांचं वेळाकडे लक्ष अगदी बारकाईने आहे आणि नक्कीच कारण की ती तुम्हाला 3 ओव्हर्स आहेत त्या 15 मिनिटामध्ये कंप्लीट करायच्या. जर 15 मिनिटामध्ये 3 ओव्हर्स कंप्लीट झाल्या नाही आहेत ना तर मग चौथ्या ओव्हरसाठी तुमचा एक खेळाडू 38 सर्कलच्या आतमध्ये येणार येणार म्हणजे येणार. ज्या बाबतीमध्ये आपण पाहिलं तर आज मात्र कोणत्याही प्रकारे आपण पाहू शकते दया माया दाखवणार नाही आहेत आमचे पंच, कारण की वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशनची नियमावली नक्कीच सक्त आहे. तशीच इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये देखील हा नियम आपल्याला पाहायला मिळत असतो. नव्याने दाखल झालेला बॅटरला पाहावं लागेल. हा चेंडू मात्र फुलटॉस होता, कन्वर्ट करण्याचा प्रयत्न केला नाहीये. फ्लाईट होता परंतु आपण पाहिला मिस केलाय. हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न केला होता किशोर किशोर डवला, ज्याला आपण पाहतोय नंबर क्रमांक आपण पाहिलं तर 4. शरीरापासून दूर टाकण्याचा प्रयत्न, वायडर लाईनच्या बाहेर आहे, एक्स्ट्रा रन्स मिळेल. जसं म्हटलं जातं ना की सोसावे लागतील, घाव करावे लागतील, कष्ट तर तुम्हाला सांगता येईल. तुमच्या यशाची महान आणि मोठी अशी गोष्ट, ती मोठी गोष्ट जर सांगायची आहे ना, आज या मैदानावर कशा प्रकारचं परफॉर्मन्स केले तर चांगलं क्रिकेट खेळावं लागेल. क्लीन बोल्ड, हो हो, यावेळेस सरप्राईज डिलिव्हरी. अगदी आपण पाहिला तर थोडा धीमा आला चेंडू, फलंदाजाचा पाठचा फेस आधीच बंद केला, त्यामुळे आपण पाहिलं तर सरप्राईज झाले आणि क्लीन बोल्ड सफलता आणखीन एक मिळाली, दुसरी या ओव्हर मध्ये हिमांशूला. आणि एक विकेट टेकर गोलंदाज ठरत असताना या मॅच मध्ये अगदी आपला प्रभाव आणि नक्कीच गोलंदाजीमध्ये आपल्या संघासाठी योगदान मोठं दिलंय. धावसंख्या स्थिर आहे, फलकावर आपण पाहिली आहे तर 15 धावा. बॅटरी तुषार डवला आता मैदानाच्या आतमध्ये येताना पाहायला मिळतात. हिमांशूची तारीफ करावी तितकी कमी, कारण की विजयने पहिल्या ओव्हरमध्ये धावा खर्च केल्या होत्या. या ओव्हरमध्ये वाईट हाताळल्यानंतर देखील चांगल्या प्रकारे कमबॅक केलाय. समोरच्या दिशेने चांगलं टायमिंग पाहायला मिळतोय, सरळ चेंडू चाललाय लॉंग ऑफ सीमारेखा पार आणि हा भन्नाट मोठा फटका, हा आलाय गावदेवी चषकातील धमाकेदार षटकार. बघा लहान मुलाला चेंडू लागले, जास्त दुखापत आपण पाहिले आहे का, कारण की इझिली घेऊ शकत नाही, कारण की हेवी टेनिस चेंडू आहे. जी दुखापत मात्र आपण झाली आहे ना, काय होते माहिती आहे, कारण की एखाद्या खेळाडूला जेव्हा दुखापत होते ना, महिन्याने महिने मात्र त्या दुखापतीची बरी होण्याची प्रतीक्षा करत असतो. हलक्या हाताने टर्न केले चेंडूला, हिमांशू स्वतः पोहोचण्याचा प्रयत्न करतोय. ग्रेट वर्क पाहायला मिळाला, अगदी आपण पाहू शकतोय. रिक्वेस्ट करतोय स्प्रे असेल तर नक्कीच पूर्वा, कारण की लहान मुलाला लागलाय चेंडू, कारण की हेवी टेनिस चेंडू आहे आणि त्या चेंडूचा नक्कीच आपण पाहतो मार्क आहे, तो मोठ्या खेळाडूला देखील त्याची जाणीव होत असते. जिथे आपण पाहू शकतोय हिमांशूने या षटकामध्ये विकेट मिळवले. हो, काय झालं, क्षणातच होत्याचं नव्हतंच झालं. अगदी आपण पाहिला तर जिथे 2 धावा होऊ शकल्या असत्या तिथे आपण पाहिला तर मग मिसफिल्डचा प्रत्यय पाहायला मिळाला आणि चौकार मिळाला. चौकार आणि टीमच्या टोटल मध्ये वाढ झाली. आता टीमची टोटल पोहोचले अगदी डोळ्याच्या समोर पाहता पाहता या षटकामध्ये पूर्ण होत आहेत 13 धावा आणि त्यामुळेच टीमची टोटल झाले 26. सरासरी मिळाली आहे 13ची 2 षटकामध्ये. बघा पहिल्या ओव्हर मध्ये 13, दुसऱ्या ओव्हर मध्ये 13, 13चा फेरा हा आलाय, मात्र नक्कीच गाठला जाईल आणखीन पुढचा पल्ला की रोखला जातोय. तिसऱ्या ओव्हर मध्ये आपण पाहिलं तर धावफलकाला कशा प्रकारे चालना मिळते हे पाहूया, मात्र घेऊ एक छोटा ब्रेक. बघा वेळेच्या बाबतीमध्ये पंच सांगतायत आम्हाला की बरोबर मध्ये आहेत.
उद्याचा दिवस तर मी आत्ताच सूचना देतो की उद्याच्या दिवसामध्ये जे खेळणारे संघ आहेत ना 9च्या आधी उपस्थित राहायचंय तुम्हाला, कारण की कॉमेंटेटर आणि टीव्हीएन लाईव्ह टीम इथे उपस्थित होतीये. परंतु संघ उपस्थित झाले नाही तर मग त्याचा फटका तुम्हाला लागेल. त्याच्यासाठी मी आत्ताच सूचना देतोय की 9 वाजता कम्प्लिटली पहिला चेंडू पडणार म्हणजे पडणार, यामध्ये शंका नाहीये. फायनल डे आहे आणि नक्कीच उद्या लवकरात लवकर 9 वाजेपर्यंत आम्ही गेम चालू करणार आहोत. गणेश, स्पिन अटॅक, लेफ्ट आर्म स्पिन गणेशची खासियत आहे. विकेट टेकर. पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न केला होता आकाश यांचा टप्पा मात्र आहे. वाट पाहिली तर वाट लागेल आणि हे पाहायला मिळालं इथे. कुठेतरी आपण पाहू शकतो की चेंडू पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करायला हवा होता. जसं म्हटलं जाते ना की प्यास लागली तर नक्कीच तुम्ही स्वतःहून त्या विहिरीकडे जा, कारण की विहीर स्वतः तुमच्याकडे येणार नाहीये की तुम्ही पाणी प्या म्हणून. नक्कीच हे चित्र पाहायला मिळालं. नतीजा आपण पाहिला, चांगल्या प्रकारे खेळला जातोय फटका. आणखीन एक चेंडू कदाचित जातोय की काय. हो हो हो, लगेचच गेलाय, लगेचच गेलाय. हा लागोपाठ दुसरा चौकार या ओव्हर मध्ये प्राप्त केलाय. या ओव्हर मध्ये 2 चेंडूवर 2 चौकार आलेत. टीमची टोटल वाढली गेली आहे. चौकाराच्या हॅट्रिक येत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. फलंदाज अगदी चांगल्या प्रकारे बॅटिंग केले आकाशने. चौकाराची हॅट्रिक्स जर पूर्ण झाली तर सुनील दादा लोखंडे यांच्या माध्यमातून मिळतील ₹250, 250 रुपयाचं कॅश प्राइज. ते कॅश प्राइज त्यांनी लागू केलेलं आहे प्रेक्षकांसाठी. जर आपण पाहिलं तर बाउंड्रीच्या बाहेर झेल पकडला तर ₹100. दरम्यान हा हॅट्रिक बॉल होता. नक्कीच चांगल्या प्रकारे आपण पाहिला तर खेळण्याचा प्रयत्न, परंतु इथे काय केलं आता की गणेशने जास्त गती प्रदान केली आहे. व्हेरिएशन व्हरायटीज आहेत गणेशकडे अनेक प्रकारच्या, आता त्याच्यामध्ये वापर केलाय. फुलटॉस मध्ये कन्वर्ट झालेला चेंडू बीमर हाताळला गेलाय. पंचांनी लगेचच पाहिलं, निरीक्षण केलं आणि सांगितलं हा बीमर आहे आणि बीमर होणार गोलंदाज बीमर. आणि चेंडू झालाय बाउंड्री लाईनच्या पार. हा मिळालाय हा चौकार. बघा आपण पाहिलं की हा चेंडू चौकाराचा इशारा दिलाय, परंतु तिसऱ्या अंपायर कडे आपण डिसिजन पोहोचवले की चेंडू ट्रॅव्हल कुठून झालाय, बाउंड्री लाईन आहे तिकडून की मग डिक्लेरेशन झोनच्या बाजूने. बघा नक्कीच डिक्लेरेशन असेल, कारण की ज्या प्रकारे पंचांनी निरीक्षण केलं होतं, परंतु आम्ही शेवटच्या टप्प्याला, कारण की जी डिक्लेरेशनची लाईन आहे आणि त्या लाईनीच्या नक्कीच इकडून चेंडू घ्या, त्यामुळेच धावा डिक्लेरेशनच्या स्वरूपात मिळतील. फ्रीडचा चेंडू या मात्र वेळेस उडवलाय. फ्रीडचा चेंडू पाहिला आपण तर नक्कीच पाहायला मिळाला होता आणि त्यामुळेच इथे धावा घेण्याची संधी, कारण की इथे धोका जास्त नव्हता. आणि तिथे आपण बघितलं ना तर काय होतं, तर एक मोठा फटका खेळण्याची एक सुवर्ण संधी. 37 37 धावा फटकावर आपण पाहिल्यात. बघा नक्कीच 2 ऍड केल्या, 39 झाल्यात. मिस टायमिंग शॉट्स पाहायला मिळाले. जेहनमन पायगाव संघ आपण पाहिला तर गोलंदाजी खासियत असते या संघाची, परंतु आज ती गोलंदाजी पाहायला मिळत नाहीये. आणि तितकी गोलंदाजी आहे परंतु त्या गोलंदाजीमध्ये ती धार पाहायला मिळाली नाहीये. इथे शेवटचा चेंडू होता तो पूर्ण झालाय. एक धाव मिळाली म्हणजे 3 षटकाचा खेळ पूर्ण होत असताना फलकावर 40 धावा. नेक्स्ट मॅच आपण पाहिली आहे तर मग जगदंबा स्पोर्ट्स पेंढरीपाडा या सीझनचे पहिले आयोजक
नक्कीच वेळेच्या बाबतीमध्ये पंचांनी सांगितलं की बरोबर म्हणजे आपण पाहिलं 15 मिनिटांमध्ये आपण पाहिलं तर 3 षटकं कंप्लीट झाली आहेत. त्यामुळे नक्कीच आपण पाहू शकतो की जास्त मात्र आपण पाहिलं की बेनिफिट पायगाव संघाला मिळते कारण की जर एखादं जरी मिनिट जास्त झालं असतं ना तर मग एक खेळाडू 38 सर्कलमध्ये आला असता. तुमचा देखील टायमर ऑन आहे इकडे. आणि नेक्स्ट मॅच मध्ये दोन संघांनी तयारीत राहायचं आहे. जगदंबा स्पोर्ट्स पेंढरीपाडा आणि आई सोनसरी स्पोर्ट्स तांबालमाळ. अतुल ठाकरे ठाकरे बँड प्रयास पाहायला मिळेल आज. बॉलिंग ट्रॅकवर शेवटचा गोलंदाज चेहरमन पायगाव संघासाठी. कुंदन पवार. धाव मिळाली अगदी आपण पाहिली. एक अशोकजी माळी यांचा देखील ते शुभागमन झालाय आणि नक्कीच त्यांना विनंती करतो की आपण या मंचावर येऊन विराजमान व्हा. ते आपण पाहिलं तर आता मोठा फटका घालण्याचा प्रयत्न स्लॉग ओव्हर मध्ये नक्कीच काउंटर अटॅक करण्याच्या प्रयत्नामध्ये होते तुषार. मात्र त्यांना परतावं लागेल. कॅच पकडला गेलाय लॉंगन क्षेत्रामध्ये. विकेट होते डाऊन. महत्वपूर्ण धक्का लागत असताना पाहायला मिळतोय मोठा. अगोवा प्रसन्न भावकल संघाला चौथा धक्का आपण पाहिलोय. महेश बॅटर इन होत असताना पाहायला मिळतंय. अगदी या षटकामध्ये एक विचार असेल की 50 प्लस उडवलाय. हवाई हल्ला पाहावा लागेल. धोका मोठा आहे. फिल्डरने जजमेंट चांगलं दर्शवलं गेले. सेफ हँड सॉफ्ट डिसमिसल याला म्हणू शकतोय कारण की अगदी इझी हा कॅच होता. म्हणजे जणू काय आपण बघितलं प्रॅक्टिस मध्ये अशा प्रकारचे झेल येत आहेत ना तसा झेल आला. पकडला गेला आणि या ओव्हर मध्ये कुंदन मात्र विकेट टेकर बनताना पाहायला मिळाले कारण की सलग 2 मध्ये 2 3 चेंडूचा खेळ झाला या ओव्हर मध्ये आणि त्यामध्ये जर एक धाव देऊन 2 विकेट म्हणजे चांगली गोलंदाजी आणि विकेट टेकिंग गोलंदाजी पाहायला मिळते. पहिल्या ओव्हरचा स्पेल आपण बघितला ना पहिल्या ओव्हर मध्ये धावा किती आल्या तर 13. दुसऱ्या ओव्हर मध्ये जर आपण पाहिलं धावा किती आल्या तर 13 आणि तिसऱ्या ओव्हर मध्ये धावा किती आल्या तर नक्कीच 14. परंतु चौथ्या ओव्हर मध्ये त्यापेक्षा कमी खर्च करायचे आहेत आणि त्या अनुषंगाने कुंदन पवार गोलंदाजी मार्कवर आहेत. त्याने मात्र आपण पाहिलं 4 चेंडू फेकलेत फक्त एक धाव खर्च केले आणि थोडासा कोलॅप्स आला या ओव्हर मध्ये कारण की विकेट जास्त धाव एक आली आहे. 2 चेंडू शिल्लक. समोरच्या दिशेने फटका चांगला आहे परंतु हर्षद ठाकरे अंदाजा चुकला होता. पुढे आले होते. झेल निर्माण झाला होता परंतु थोडासा अंदाजा मात्र आपण पाहिलं त्यांचा चुकला. जास्त पुढे आले त्यामुळेच कलेक्शन मात्र करता आलं नाहीये. परंतु एक धाव तारीफ करावी तितकी कमी कुंदन पवार यांची कारण की या गोलंदाजीमध्ये फक्त आणि फक्त 2 धावा खर्च केल्यात. बघा तारीफ केली आहे नुकतीच आणि त्याला नजर देखील लागली. मला वाटते तारीफ करणं चुकीचं आहे कारण की जेव्हा जेव्हा इथून तारीफ होते ना कालच्या दिवसापासून आम्ही बघितलं की नजर लागते. भीमर चेंडू हाताळलाय. भीमर हाताळलाय याचाच अर्थ आपण पाहतोय की फ्रीटचा चेंडू. फ्रीटचा चेंडू समोरच्या दिशेने स्टेट डाऊन दी ग्राउंड शॉट सरळ चाललाय बाउंड्री लाईनच्या पार. हा पाहायला मिळतोय शानदार फटका आणि गावदेवी चषकातील चौकार. चौकाराने मात्र इनिंगला फिनिश केलं गेलंय. वाघोबा प्रसन्न भावकल या संघाने टीमची टोटल पोहोचली गेली आपण पाहिली आहे तर पाहता पाहता अगदी डोळ्याच्या समोर 47च्या घरामध्ये आणि 48 लक्ष हे आपल्याला जरूर पाहायला मिळत आहे. 48 रन्स टार्गेट टू विन चहनमान पायगाव टीम. चला सोनसरी स्पोर्ट्स तांबरमाळ टीमचे कॅप्टन आणि जगदंबा स्पोर्ट्स पेंढरीपाडा टीमचे कॅप्टन दोन्ही टीम्सच्या कॅप्टनना मी रिक्वेस्ट करतोय की आपण या. तेजस दादा पुन्हा आपण या.
टॉसची वेळ झालेली आहे. अगदी आपण बघितलं तर तेजस दादा गोवारी च्या शुभ हस्ते आपण करूया हा टॉस. जगदंब स्पोर्ट्स पेंढरीपाडा मयूर शेंडे एका बाजूने आपण पाहतोय, वसई तालुका देश क्रिकेट असोसिएशनचे सदस्य, तसेच विकास पाणेरा. टॉसची ओळख म्हणजे हेड किंवा टेल म्हणू शकताय. सनसरी स्पोर्ट्स टीम कॉल जागमाता म्हणजेच हेड असा कॉल, आणि नक्कीच तोच कॉल येतोय. दादांना शुभेच्छा द्या आणि विनंती करते की आपण विराज मांडवा. मयूर टॉस जिंकलाय, काय निवडाल? क्षेत्ररक्षण. क्षेत्ररक्षण करायचंय. बघा या मैदानाला तुम्ही ओळखताय, या मैदानावर कसा खेळ होते तुम्हाला देखील माहिती आहे. जगदंब स्पोर्ट पेंढरीपाडा मागच्या सीझनची A1 कामगिरी करणारी टीम आहे. काय गेम प्लॅनिंग वापरणार? कमीत कमी धावा रोखण्याचा प्रयत्न करू. तरी देखील आपण पाहिलं तर मग आज अतुल ठाकरे इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळतील का? हो, नक्कीच. भरोसा कोणावर आहे? योगेश, अतुल किंवा नक्कीच मग त्यांच्या व्यतिरिक्त दुसरा कोणता खेळाडू? सगळ्या टीमवर. शुभेच्छा, व्हेरी ऑल द बेस्ट. नक्कीच जाऊया जगदंब टीमकडे. विकास, तुम्ही टॉस गमावला, टॉस जिंकला असता तर काय निवडलं असतं? फलंदाजी. म्हणजेच तुमचा एक प्लस पॉइंट आहे तुम्हाला, की जर तुम्ही टॉस नाही जिंकलात परंतु तुम्हाला हवं होतं तेच मिळालं. कसा सराव आहे या सीझन मध्ये तुमचा? सराव तर चालूच आहे. बघा मागच्या हंगामामध्ये किती ट्रॉफी तुम्ही आपल्या घरी नेल्या? 5. या सीझन मध्ये किती न्यायच्या आहेत? जास्तीत जास्त आणि सुरुवात कुठून करणार? या मैदानावरूनच. शुभेच्छा, ऑल द बेस्ट तुम्हाला देखील आणि संपूर्ण टीमला. टॉस जिंकला गेला, जगदंब स्पोर्ट्स संघाला इन्व्हाइट केलं गेले. आपण पाहिलं तर या मॅच मध्ये बॅटिंगसाठी सोनसरी स्पोर्ट्स तांबलमाळे या टीमने अठ्ठेचाळीस धावांचं लक्ष आहे. नुकताच झालेला टॉस आपण बघितला तर सनसनी स्पोर्ट्स या टीमने टॉस जिंकून फील्ड डिसाईड केलंय आणि मनासारखं हवं होतं ते मिळालंय जगदंब या टीमला. मागच्या सीझन मध्ये भन्नाट कामगिरी आपण पाहिली त्यांची राहिली आहे. जगदंब स्पोर्ट्स संघाला विचार करायचा झाला तर मग डॉमिनेट करायचं आहे ते सोनसरी स्पोर्ट्स तांबलमार संघाला, आणि सोनसरी स्पोर्ट्स तांबलमार संघाचा देखील भन्नाट चांगली कामगिरी राहिली आहे मागच्या सीझन मध्ये. मागच्या सीझन मध्ये दोन्ही संघांकडे ट्रॉफीज आहेत. हर्षद ठाकरे आणि गणेश हर्षद ठाकरे आणि गणेश कासाट ही जोडी आहे. बॉलिंग ट्रॅकवर आपण बघितलं तर वाघोबा प्रसन्न भावकल संघाच्या माध्यमातून सागर, ज्याने आपल्या षटकामध्ये बॅटिंग करत असताना पॉवरफुल सुरुवात करून दिली होती. बघा 48 धावा म्हणजे सरासरी प्रति ओव्हर मध्ये. बघा पंचांचं लक्ष नक्कीच घड्याळाकडे, आणि त्या घड्याळाकडे लक्ष असताना त्यांनी दिलाय इशारा. हा पहिला चेंडू सागरचा ऑप्शनच्या बाहेर आपटून टाकण्याचा प्रयत्न. हो, काय झालंय, काय झालंय? आता पश्चाताप करून काय फायदा? जे व्हायचं ते झालंय. गणेशला मात्र पहिल्या बॉलवर जीवनदान. बघा लक्ष असू द्या, कारण की हे जीवनदान तुम्हाला जाता जाता या मॅच मध्ये भरपूर काही संकेत देऊन जाणार आहे अगोबा प्रसन्न भावकल टीम, कारण की त्यांना मी जागतिक संदेश देतोय. वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशन जेव्हा झालं ना, तेव्हा त्या असोसिएशन मध्ये पहिला अर्धशतक कंप्लीट करणारा खेळाडू होता तो म्हणजे गणेश कासाट, आणि त्यालाच पहिल्या बॉलवर जीवनदान दिले. तुम्ही मोठी चुकी केली आहे. आपटून टाकण्याचा प्रयत्न, शॉर्ट कव्हर क्षेत्रामध्ये थोडासा फंबल झाला, परंतु नक्कीच एकदा मात्र मिळाले. पहिल्या चेंडूवर जीवनदान मिळाल्यानंतर जीवनदान ते वरदानच्या स्वरूपात प्राप्त करेल का गणेश? जसं म्हणतात ना की हातातलं गेलं तरी नशिबातलं कोणी घेऊ शकत नाही, कारण की फुकटचं पुरत नाही आणि कष्टाचं कधीही संपत नाहीये. प्रामाणिक कष्ट करत राहा मित्रांनो, त्या प्रामाणिक कष्टाचं फळ तुम्हाला नेहमी गोड आणि चांगलं मिळेल. आणि त्या अनुषंगाने मात्र आपण पाहू शकतो प्रामाणिक कष्ट दोन्ही संघांना करायचे, परंतु ज्या वेळेला आपण पाहिलं की चेहरमॅन संघाला टार्गेट चेस करायचं म्हणजे त्यांच्यावर थोडं दडपण असेल की विकेट हातामध्ये ठेवावे लागतील आणि चांगल्या धावा जमा करावे लागतील. सागर यांचा पुढचा चेंडू. हर्षद ठाकरे मात्र आपण पाहिलं लेफ्ट हँडेड बॅटर, एक आक्रमक रवैयाचा खेळाडू आहे. सातत्याने आपण पाहिलं तर बिंदास्त आणि ज्याप्रमाणे खेळी करण्यासाठी माहीर आहे, कारण की या
मॅच मध्ये त्यांच्याकडून जास्त अपेक्षा आहेत, कारण की ऍडव्हान्टेज पाहिले लेफ्ट हँडेड बॅटर इथे पोषक या मैदानाचा फायदा घेऊ शकतो आणि त्याला पाठवल्यानंतर तो काय करतोय. फटका खेळायचा होता ऑन साइडला, मात्र आपण पहिला व्यवस्थित कन्वर्ट झाला नाहीये. लॉंग ऑन क्षेत्रामध्ये धाव मात्र एक मिळणार आहे. जोपर्यंत फिल्डर पोहोचले टीमच्या टोटल मध्ये वाढ होत असताना टीमची टोटल पोहोचली गेली आहे. अगदी डोळ्यासमोर आपण पाहिलं तर 2 धावा 4 चेंडूच्या समाप्तीनंतर धीमी सुरुवात आहे. ज्या प्रकारे आपण पाहिलं तर या षटकामध्ये 2 चेंडू शिल्लक आहेत. या 2 चेंडूवर बाउंड्री लगावणं अनिवार्य झालंय, कारण की अस्किंग रन रेट वाढत असताना इथे पाहायला मिळते. बघा, जो 12चा होता तो 13च्या वर गेलाय. इथे थोडी वायडर लाईन पकडण्याचा प्रयत्न केला होता. पंचांनी मात्र नक्कीच आतापर्यंत काही ऍक्शन दिलेलं नाहीये, परंतु फलंदाजांनी मात्र नक्कीच धावाची लयलूट करण्याची संधी आणि नक्कीच ती लयलूट केली आहे. सांगितलं आता की 22 नक्कीच मिळेल, प्लस वाईड मिळेल, एक्स्ट्रा मिळतील. या 3 धावा बोनस पॉईंट बघा मिळाल्या. या 3 बोनसच्या कालच्या दिवसामध्ये 3 अशाच प्रकारच्या बोनस पॉईंटच्या धावा मिळाल्या आणि त्यानंतर पराभवाच्या छायेतून सामना जिंकला गेला होता. जोरकस प्रहार करण्याचा प्रयत्न होता. इथे बॅट आणि चेंडू मध्ये मिलाप झाला नाहीये. डॉट चेंडू 5 मध्ये 5 असं समीकरण दिसते सध्या तरी फलकावर. टार्गेट आहे 48चं. चहलमान पायगाव संघ कुठेतरी विचार करतोय डगआउट म्हणून. खेळाडू थोडेसे चिंतेत दिसत आहेत, परंतु या चिंतेचं कारण नक्कीच चांगली फलंदाजी करावी लागेल. पुन्हा एकदा वापटून टाकण्याचा प्रयत्न केला गेला. अगदी पण पाहिला तर पुन्हा ही लाईन खराब आहे. वायडर लाईन पकडली जाते. सागर अगदी वेगवान गोलंदाजी करण्यामध्ये बाहेर आहेत, परंतु या वेळेला जी लाईन आहे थोडीशी खराब आहे. आतापर्यंत दोन्ही बॅटर्सचा पण विचार करायचा प्रयत्न केलेत त्यांनी बाउंड्री खेचण्यासाठी, परंतु ते सफल नाही झालेत. आता या वेळेला लेग स्टंपच्या जवळ आहे का, तर हो, लेग स्टंपच्या बाहेर. आतापर्यंत जे वाईट चेंडू आलेले आहेत आणि त्यामुळेच थोडस आपण पाहिलं की फलंदाजांवरचं प्रेशर होतं ना धावा जमा करायचं, ते थोडं कमी झाले. 7 धावा फलकावर 5 चेंडूच्या समाप्तीनंतर. म्हणजे एखादा इथे चांगला फटका आला तर मग जी सरासरी आहे ना ती तुम्हाला मिळू शकते इथे. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, परंतु चेंडूने उंची जास्त घेतली, लांबी कमी. कीपर दाखवते हमी, परंतु नाही नाही या प्रकारे कॅचेस तुम्ही पकडू शकत नाही. बघा, कॅच पकडायचं असेल तर तुम्हाला चेंडूच्या अगदी व्यवस्थित यायला हवं होतं, निरीक्षण व्यवस्थित करायला हवं होतं, परंतु थोडासा लांबून दुरून जणू काय ऑस्ट्रेलियन स्टाईल मध्ये हा कॅच पकडण्याचा प्रयत्न केला होता, कारण की विदेशी परदेशी खेळाडू असेच प्रकारचे कॅचेस पकडण्यामध्ये माहीर आहेत. परंतु नक्कीच या वेळेला एजे यांचा प्रयत्न हा मी तर म्हणेन की चुकीचा ठरला. फायदा मिळाला, दुसरा कॅच मात्र सुटला गेलाय. गणेश या खेळाडूचा आतापर्यंत 2 जीवनदान मिळाले, परंतु या जीवनदानाचा मोठा फायदा घेणं अनिवार्य झालंय, कारण की फलकावर फक्त आलेल्या धावा पाहिल्या आपण पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 8 धावा. 8 धावा नक्कीच वाट मोठी आहे. ती वाट आहे नक्कीच 48ची. 8 कमी केला तर राहिला आता किती 40, आणि या 40 धावा पूर्ण करावे लागतील येणाऱ्या अवघ्या 18 चेंडू मध्ये. मात्र त्या पूर्ण केल्या जातात की नाही पाहूया. पंचांनी पाहिलंय घड्याळ, कारण की वेळ किती गेलाय नक्कीच आपण पाहिला तर अगदी बरोबर 4 मिनिटाचा. रोहित बॉलिंग ट्रॅकवर. गणेश यांच्यासाठी स्टेट डाऊन दी ग्राउंड शॉट पाहायला मिळत आहे. एक धाव मात्र आपण पाहिली आहे, तर दुसऱ्या धावेसाठी मात्र आपण पाहू शकतो हा ना मात्र काहीतरी कॉल एक आहे, परंतु कॉलकडे लक्ष नाहीये. परंतु नक्कीच क्रिकेटच्या पटलावर आपण पाहू शकतो की काहीतरी आता गेम प्लॅनिंग असणार आहे. जहनमान पायगाव संघ नक्कीच या मॅचला जिंकण्यासाठी स्ट्रगल करत आहे. बघा, कालच्या दिवसामध्ये आमची डीबीएनची टीम आम्हाला दर्शवते की कालच्या दिवसामध्ये जवळजवळ आशियाच्या मैदानावर गादीव चषकामध्ये काहीतरी एक आणखीन रेकॉर्ड झालाय, कारण की एकाच ओव्हरमध्ये लगातार 8 वाईट आणि 1 नो बॉल तो देखील एका ओव्हरमध्ये येताना पाहायला मिळाला. आपटून टाकण्याचा प्रयत्न, शॉर्ट ऑफ दी लेंथ, स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये फटका जरूर खेचलाय, परंतु पॉवर कमी आहे. इथे आपण बघितलं तर एकच धावेवर समाधी राहिलाय. विजय नक्कीच सारखा खेळाडू या टीम मध्ये आहे. 16 चेंडूने 38 धावा. विजय सारखा खेळाडूला नक्कीच मित्र म्हणे की पॉवर प्लेच्या षटकामध्ये यायला हवं होतं, कारण की पॉवरफुल हिटिंग, कारण की सध्या भन्नाट फॉर्म मध्ये आहेत ते, आणि तेच जर पुढे आले असते तर आपल्या संघाला एक चांगला अटॅकिंग स्टार्ट करून दिला असता त्यांनी.
आपटून टाकण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा बॅकफुटला जाऊन पुल करण्याचा प्रयत्न, एक धाव पूर्ण झाली आहे. दुसऱ्या धावेसाठी आपण पाहिला तर प्रयत्न मात्र अगदी आपण पाहिला तर मग होत नाहीये. एक एक धाव मात्र आपण पाहिलं, थेंब थेंब तळे साचे. परंतु आपण पाहिलं याच प्रकारे जर तुम्ही वाटचाल करत राहणार ना, मग कुठेतरी उशीर होईल. वेळेच्या आधी नक्कीच पळायचं असेल, जर या जगाच्या पुढे तुम्हाला जायचं असेल तर वेळेला जास्त महत्व द्या. वेळेवर नक्कीच आपण पाहिला तर पुढे या, परंतु हा वेळ जर अशा प्रकारचा राहिला तर मग मागे पडाल. 15 चेंडू 37 धावांची गरज. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न या वेळेला, हो थांबलो होतो मी का स्ट्राईक वर, तर याच्यासाठी कारण की मी अजून हरलेलो नाहीये आणि नक्कीच मी संपलेलो देखील नाहीये, कारण की हर्षद याने हा षटकार लगावून दाखवून दिलाय. मॅच अभी बाकी आहे आणि नक्कीच रात अभी बाकी आहे आणि पिक्चर अभी बाकी आहे. चौदा चेंडू आणि 31 धाव्यांची गरज. बघा मॅच आहे, असं नाहीये की पहिल्या ओव्हर मध्ये धावा कमी आल्या, दुसऱ्या ओव्हर मध्ये धावा कमी येताना दिसल्या, परंतु एक षटकार आलाय, आणखीन एक दोन फटके आणि पूर्ण मॅच मध्ये येताना पाहायला मिळेल. रोहितला आता मार पडला गेलाय, चेंडू फेकून झाले 4. बॅटची कडा मात्र आपण पाहतो यावेळेला एकदा मात्र मिळणार आहे. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न करतायत का, तर नाहीये. अगदी विश्लेषण करायचं झालं तर येणार आहे 13 चेंडू आणि 30 धाव्यांची गरज असणार है। ना कद बड़ा ना पद बड़ा, जो मुसीबत में अपनी टीम के साथ खड़ा हो वही होता है सबसे बड़ा। आता कौन बड़ा होतं या मॅच मध्ये, गोलंदाज की फलंदाज? प्रसन्न भावकल टीम जिंकण्याचा प्रयत्न करते, इथे आपटून टाकण्याचा प्रयत्न मात्र गणेशला मात्र दिले होते 2 जीवनदान, आठवत असतील आता ते जीवनदानाचा फायदा म्हणजे ठरलंय आता वरदान आणि चेंडूला पाठवून दिलाय काऊ कॉर्नर सीमा रेखा पार। गणेश नावाचा A1 क्वालिटी बिग ब्रँडेड षटकार। नक्कीच आपण पाहिला विनोद कुताडे देखील जॉईन झालेले आहेत आम्हाला। चेअरमन पायगाव टीमचे महत्त्वाचे खेळाडू आज मात्र आपण पाहिला की 12th मॅनच्या भूमिकेत किरण देखील आहेत। पण नक्कीच आपण पाहिले या ओव्हर मध्ये 2 मोठे फटके आले ना, त्याने भरपूर काही बदल झालाय वेळेच्या बाबतीमध्ये। पंच आम्हाला सांगतायत 12 चेंडू आणि 24 धावा। कॅल्क्युलेट क्रिकेट काय म्हणताय, तर यस 24 धावा आपण पाहिल्या तर 4 उत्तुंग षटकार, 4 षटकार म्हणजे 4च चेंडू मध्ये गेम फिनिश होईल। अजय सालकर बॉलिंग ट्रॅक वर आपटून टाकण्याचा प्रयत्न पाहायला मिळाला, फटका चांगला आहे परंतु तो इतका दम नाही मिळाला। धाव मिळाली एक, दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न आहे का, नाहीये। बघा 24 पैकी एक कमी म्हणजे 23, 11-23 मॅच अतिशय रोमहर्षक होणार आहे। बघा मॅच बॉल आलेला आहे आणि नक्कीच तो देखील घेतला जातोय। लिकेजी सावर यांचं देखील इथे शुभागमन झालेलं। वेलकम लिकेजी सावर, आपलं सहर्ष स्वागत करतोय आम्ही गावदेवी चषकामध्ये। विनंती करते की मंचावर येऊन आपण विराजमान व्हा। हा चेंडू आपण पाहिला अगदी क्लोज या षटकामध्ये धावा यायला हव्यात, दुसऱ्या षटकामध्ये आल्या आहेत परंतु या षटकामध्ये जर धावा आल्या नाही ना, तर जो मोमेंटम तुम्ही बनवलाय ना, तो मोमेंटम तो पुन्हा एकदा शिफ्ट होईल फिल्डिंग करणाऱ्या टीमच्या बाजूने। जर या मोमेंटमला पकडायचं असेल ना, तर चांगलं निरीक्षण करावं लागेल चेंडूचं। हुकचा फटका या वेळेला पाहिला, आपटून टाकण्याचा प्रयत्न बॅकवर्ड स्क्वेअर क्षेत्रामध्ये खेळाडू लाईन चेंडू एक टप्पा दुसरा टप्पा आणि पाहता पाहता निघून गेलाय सीमारेखा ओलांडताना आणि हा आलाय गणेशच्या बॅट मधून चौकार। दिनेश जिमात्रे, अभिषेक चिक्किने आणि अशोक चिमाळी यांचं देखील इथे शुभागमन झालंय। वेलकम या त्रिमूर्तींना देखील मी विनंती करते की आपण या मंचावर येऊन विराजमान व्हा। एकनाथ दादांची ही नम्र विनंती आहे आणि या स्पर्धेमध्ये आपलं सहर्ष मनपूर्वक स्वागत करतोय। मोठा हवाई हल्ला परंतु कॅच पकडला जातोय।
विकेट डाऊन झाली आहे. सेट बॅटर बाद झालाय गणेश कासट. त्याने आतापर्यंत या मॅच मध्ये नक्की जान टाकली आहे, परंतु त्याला केलंय बाद. अगदी आपण पहिलं मोमेंटमला वळवण्याचं कार्य केलंय, परंतु मॅच संपलेली नाहीये. कारण की मॅच ऑन आहे, कारण की येणारे 8 चेंडू आणि 8 चेंडू मध्ये 19 धाब्यांची गरज. कारण की या मॅचला मात्र कलाटणी द्यायची आहे. तर नक्कीच गोलंदाजाला हवी होती विकेट, फलंदाजाला हवे होते धावा, परंतु मिळाल्या नाहीये. आणि नक्कीच इथे आपण पाहिलं दोन संघांमध्ये संघर्ष हा मोठा मैदानाच्या आतमध्ये चालू है। म्हणून म्हटलं जात है ना, मैदान अंदर जंग ये जारी है, आने वाला वक्त ही बताएगा कि कौन किस पे भारी है। विजय भोई मैदानाच्या आतमध्ये 58 सिक्सेस आहेत त्यांच्या बॅट मधून, 41 फोर्स आहेत, 600 750 प्लस धावा आहेत त्यांच्या बॅट मधून. म्हणजेच बॅटिंग तर धुवाधार करतायत. ऑप्शनच्या बाहेर हा चेंडू आपण पाहिला हाताळला जातो विजयांच्यासाठी. नक्कीच निर्धावाच्या स्वरूपात येत असताना पाहायला मिळते. बघा इथे येणार आता 7 चेंडू आणि जिंकण्यासाठी गरज आपण पाहिली आहे ना, 19 धाब्यांची गरज. 7-19. काय घडलंय, काय घडलंय, काय घडलंय, अगदी आपण पाहू शकतो या वेळेला. मात्र आपण पाहिला तर पंचांनी मात्र आपण पाहिला डिसिजन तर नक्कीच पोहोचवलंय, परंतु आपण पाहू शकतोय नक्कीच तिसऱ्या अंपायर ची आता मदत घेतली जाईल. हा नक्कीच आपण बघितलं की जी शंका आहे आणि तेच शंका पूर्णपणे होती, आणि अगदी झूमिंग करून बघितलंय. यासाठी डिसिजन नॉट आउट. कारण की ज्याप्रमाणे क्षमा देखील मागितली जाते, आवाज जरूर आला होता, परंतु तो आवाज होता पॅट आणि क्रीज मध्ये. त्यामुळेच आपण पाहू शकतो की इथे फलंदाज नॉट आउट आपल्याला जर पाहायला मिळाला. आणि ज्याप्रमाणे जर विश्लेषण करायचं झालं ना, तर मग मॅच आता फसलेली पाहायला मिळते. 6-19. सुनील सालकर बॉलिंग ट्रॅकवर. 6-19. बघा कालच्या दिवसामध्ये 6 चेंडूमध्ये 20 धाव्यांची हवा गरज असताना त्या पूर्ण झाल्या. देवदल संघाने काय कमालीचा खेळ केला होता. आदित्य जोगारीची बॅटिंग आठवावी लागेल. धाव मात्र एक घेण्याचा प्रयत्न वेगाने मात्र आपण पाहिलंय तर विजय स्ट्राईक एंडकडे मात्र रवाना झालाय. आणि या वेळेला आपण पाहिलंय की अडचणीमध्ये सापडलाय संघ, परंतु ज्या वेळेला अडचणीमध्ये सापडतो ना, तेव्हा हार मानायची नसते मित्रा, माघार घ्यायची नसते, तर पुढे जायचं असतंय. म्हणून म्हटलं जातंय ना की मुश्किलों का दरिया देखकर यूं भाग न जाना मेरे दोस्त, क्योंकि कोशिश किए बिना किसी की जय जयकार नहीं होती, लहरों से डरकर नौका पार नहीं होती. और दोस्तों याद रखना, कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. कोशिश करावी लागेल. 5 चेंडू 18 धावा. विजय भोईच्या बॅट मधून फटक्यामध्ये दम नाहीये. झेल कलेक्ट केला जातोय आणि मात्र आपण पाहिलं तर फलंदाज होईल बाद. महत्वपूर्ण विकेट डाऊन होत असताना पाहायला मिळते दुसरी चहनमन पायगाव या संघाची. नक्कीच आपण पाहिले तर येणारे आता 4 चेंडू 18 धाव्यांची गरज. आज खेळणाऱ्या टीम्स आपण बघितल्या तर मग ज्यामध्ये आपल्याला पाहायला मिळते नित्य सई लोहिया नगर, युक्ती इलेन वलईपाडा,
टायगर स्पोर्ट्स बेबीपाडा गावदेवी कामन हे देखील आज टीम आपल्याला खेळताना पाहायला मिळत आहेत. सकाळच्या सत्रामध्ये वर्चस्व वाकीपाडा टीमचं छान राहिलंय. दुपारच्या सत्राबरोबर नक्कीच नजर असणार आहे. आता येणाऱ्या 4 चेंडूमध्ये 18 धाव्यांची गरज न बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिला हिमांशू व्हाईट बॉलचा इशारा मात्र येत असताना पाहायला मिळतोय आपल्याला. 17 धावा हव्या आहेत तर डेफिनेटली आपण पाहिलं तर या पूर्ण करायच्या असतील ना इथे तर करो या मरो, डू और डाय. बघा व्हेरिएशन आहे गोलंदाजाकडे. लेग बायचा इशारा मात्र दिला जातोय. अगदी आपण पाहिलं तर कॉन्फिडेंटली आपण पाहिलं बॅट मध्ये चेंडू येत नाहीये. एकदा मात्र इथे मिळेल. एका धावेने टीमच्या टोटल मध्ये वाढत असताना पाहायला मिळते. टीमची टोटल 32च्या घरामध्ये पोहोचली आहे. सोळा धाव्यांची गरज आहे. या चेंडूवर मोठा फटका येणं गरजेची बाब, परंतु आपण पाहिलं तर मोठा फटका येत नाहीये आणि त्यामुळेच आपण पाहिली तर मग मॅच ज्याप्रमाणे आपण पाहिली आहे ना लांबवली जाते. त्याच कारण आपण पाहिलं की धीमा स्टार्ट झाला. पहिल्या 2 ओव्हर म्हणजे पहिली खास ओव्हर होती आणि नक्कीच तिसरी दुसऱ्या ओव्हरमध्ये नक्की 2 षटकार आले, परंतु त्याच्या व्यतिरिक्त आपण बघितलं की धावफलक लांबलाय आणि त्यामुळेच मॅच फसली गेली. 16 धावा हव्या आहेत 2 मध्ये. आपटून टाकण्याचा प्रयत्न केला गेला होता इथे आपण पाहिला तर मग व्यवस्थित बॅटमध्ये येत नाहीये चेंडू. अगदी आपण पाहिला तर लेग बायचा इशारा पुन्हा एकदा मिळेल. 15 धाव्यांची गरज सामना जिंकण्यासाठी हनुमान पायगाव टीमला. बघा ज्याप्रमाणे आपण विश्लेषण केलं ना शेवटचा चेंडू पुन्हा हाताळावा लागेल. हा वाईट हाताळला गेलाय. वाघोबा प्रसन्न भावकल संघाचं आपण बघितलं तर बॅटिंग मध्ये योगदान चांगलं राहिलं, बॉलिंग मध्ये चांगलं राहिलं. असं वाटलं होतं की हनुमान पायगाव संघ या मॅच मध्ये आलाय, पण तिसरं षटक होतं ना ते तिसरं षटक आपण पाहिलं महत्वपूर्ण आणि विकेट मिळेल. गोलंदाज झाला. अगदी आपण पाहिलं तर या शेवटच्या षटकामध्ये सुनीलने विकेट मिळवली आहे आणि इथे पाहिलं आपण ना तर पराभवाच्या छायेमध्ये नक्कीच नेला जय हनुमान पायगाव या टीमला. कारण की ज्या अनुषंगाने आपण पाहिलं होतं की वाटचाल झाली होती, असं वाटलं होतं की 12 मध्ये 24 धावा पूर्ण होतील, परंतु तिसरं षटक महत्वपूर्ण राहिलं, टर्निंग पॉइंट. आणि त्यानंतर आपण पाहू शकतो की मग जय हनुमान पायगाव संघाला आपण पाहिलं तर पाठलाग करत असताना 48-34 पर्यंतच मजल मारता आली, परंतु ज्याच्यामध्ये गणेशच्या 10 चेंडूमध्ये 11, हर्षदने 8 मध्ये 11 केल्या, गणेशने 10 मध्ये 14 केल्या. विजयला मात्र आपण पाहिलं खातं खोलता आलं नाही, हिमांशूला देखील नाहीये. 13 धाव्यांचा मोठा विजय आपल्याला पाहायला मिळाला पावकल संघाचा. मॅन ऑफ द मॅच च्या पुरस्काराकडे आपण वळूया. मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार आपण पाहिला तर मग कोणाला जातोय